हेलो चेक हेलो हेलो चेक हेलो हेलो स्वामी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून महाराष्ट्राचे थोर संत श्री ज्ञानोबा तुकोबरायांच्या चरणी नतमस्तक होऊन भगवान परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणच्या पुण्यभूमीत ज्या ज्या कलावंतांनी ही कोकणची लोककला जोपासली आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व कलावंतांना मानाचा मुजरा करून श्री कुलस्वामी सेवा मंडळ प्रस्तुत श्री कुलस्वामी नाट्य नमन मंडळ कोंडे पुळेवाडी आम्ही सविनय सादर करीत आहोत. या वर्षीचा आमचा प्रथम कार्यक्रम आई कुलस्वामीच्या चरणी सादर करीत आहोत. तेव्हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत मायबाप रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल असं गृहीत धरून आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुळ स्वामी माते तुझा विजय शिव पार्वतीच्या गणा शुभ कार्याच्या या दिना नरंग वरू दिया रेणा शिव पार्वतीच्या गणा धावून यावे रणा शिव पार्वतीच्या गणा धावून यावे शुभ कार्याच्या या दिनान रंग भरू दिया रेणा पार्वतीच्या गणा धावून यावे रणा शुभ कार्याच्या या दिनान रंग भरू दिया रेणा पहिली न मन बंधू कुणाला माझ्या धरतरी मातेला दुसरे न मन बंधू कुणाला न माझ्या कुलस्वामी मातेला चौथी न मन बंधू कुणाला न माझ्या चांद सूर्याला
देवाना स्वामीना मन बंधू कुणाला न माझ्या परशुरा मला मन बंधू कोणाला न माझ्या गोकुळी कृष्णाला माझाविन मन बंधू कोणाला माझ्या वागताई मातीला स्वामीन बंधू कोणाला न माझ्या पिताळ देवाला मन बंधू कुणाला न माझ्या महालक्ष्मी मातीला शिव पार्वतीच्या गणा ताहुनी या वीरणा शुभ कार्याच्या या दिनाने रंग भरू दे या रेणा रसिक हो, आपल्या समोर श्री कुलस्वामी नाट्य नवन मंडळ सविनय सादर करीत आहोत एक पौराणिक गण. पूर्वी एकदा भस्मासुर पुत्र दुरासन याने शुक्राचार्यांकडून शंकराच्या पंचाक्षरी मंत्राचा उपदेश घेऊन हजारो वर्ष तीव्र तपश्चर्या केली आणि शंकराला प्रसन्न करून घेतले. ती कथा पुढे चालू. संकोचपणे बोल. गुरुवर्य, मला त्रिभुवन स्वामी व्हायचंय. त्यासाठी सर्वात सोपा आणि लवकरात लवकर फल देणारा मार्ग सांगा. म्हणजे मी त्रिभुवन स्वामी होईल. त्रिभुवन स्वामी होणं म्हणजे सोपं वाटतं का तुला? त्यासाठी तुला भरपूर तपस्या करावी लागेल. हे माहित आहे का तुला?
येईल हे ठाऊक आहे का तुला? बस एवढं कर. माझ्या प्रसन्न झाल्यासाठी नाही तर कोण आहेस तू? तुझ्या भस्मासूर पित्याला शंकराने वरदान दिले होते. तू त्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल, पण देवांच्या कप्ताने आणि मोहिनीच्या लोभापायी स्वतः भस्मसात झाला आणि तू कसार पुत्र आहेस. तशी चूक माझ्यातून पुन्हा होणार नाही असे वचन देतो तुम्हाला. होय ना? मग शंकराच्या पंचाक्षरी मंत्राचा जप कर आणि शंकराला प्रसन्न करून घे. ठीक आहे गुरुवर्य. मी शंकराच्या पंचाक्षरी मंत्राचा जप करतो आणि त्रिभुवन स्वामी होतो. पुन्हा सांगतो, सत्ता आणि संपत्तीच्या नादात तू तुझ्या पित्यासारखा विसरून जाऊ नकोस. आपल्या राक्षस कुलाचा उद्धार कर. येतो मी. ठीक आहे गुरुवर्य. काही करून शंकराला प्रसन्न करून घेतलाच पाहिजे. मग या त्रिभुवनाचा स्वामी मिळेल तुला. वा वा वा. लय भारी, लय भारी. देवा तू अनंताचा नाथ आहेस. माझ्या भक्तीचा स्वीकार कर. माझ्यावरती कृपा कर. देवा अरे महादेवा मला या चार योनीतील कोणताही प्राणी देव मानव यश राक्षस यांकडून कोणाकडून मृत्यू होऊ नये असा वरदान द्या. पण काय महादेवा. केवळ माझी शक्ती तुला माझी काही लक्षात ठेव. ठीक आहे महादेवा. वरदान देतो. कोण? दुराचार? तुला शंकराकडे इच्छावर मिळाले का? होय गुरुवर्य. त्या बोलाशंकराने कोणताही विचार न करता मला अमर होण्याचे वरदान दिले. हे सांगण्याकरता आपल्याकडे आलोय. अरे मग विलंब कशाला? थोडे आक्रमण करण्याची तयारी कर. गुरुवर्य पहिल्याप्रथम कोणता प्रदेश जिंकावा तेवढे आम्हाला सांगा. प्रथम तू स्वर्गावर सोडली करून देवराज इंद्राकडून त्याची अमरावती जिंकून घे. मग वसुंधरा तथा पाताळ जिंकून त्रिभुवनाचा स्वामी हो. येतो मी. ठीक आहे गुरुवर्य. सेनापती स्वर्गावरती स्वारी करण्याची तयारी करा. चला
अरे देवेंद्र, मी शंकराच्या वराने अमर झालोय. तुझे राज्य माझ्या स्वाधीन कर आणि तो आतून निघून जा. नाही तर मी काय तर स्वारी करण्याची तयारी करा. चला लवकर. राजन, अरे तुझी वसुंधरा, अरे माझ्या स्वाधीन कर आणि तो इथून निघून जा. नाही तर मी वसुंधरा पत्र तुला सगळे कोणाला सुद्धा घाबरत नाही. तुझे राज्य माझ्या स्वाधीन कर आणि तो इथून निघून जा. नाही तर अरे मूर्ख मानव, अरे जिथे देवांचा राजा इंद्र अरे माझ्या युद्धातून पळून गेला तर तुझी काय कथा. म्हणे मी क्षत्रिय राजा आहे, मग दाखव तुझा पराक्रम. माझ्या युद्धात टिकू शकत नाही. दुरासन करतोय बघा. सेनापती, मातालावटी स्वारी करण्याची तयारी करा. चला चला लवकर. मी भस्मासूर पुत्र दुरासन आहे. कोणाला सुद्धा घाबरत नाही. तुझ्या राज्य माझ्या स्वाधीन कर आणि भारतून निघून जा. नाहीतर दुरासना फारच गमेंट आहे तुला. मग असेल हिंमत मग दाखव तुझा पराक्रम. दाखव तुझा पराक्रम. दाखव.
त्रिमूर्ती नाट्य हॅलो 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 नारायण कोण माझ्या राज्यामध्ये येतंय? आणि कोणाची हिंमत झाली? सदैव ओठी माझा हे नाम तुझे लाभते सदैव ओठी माझा हे नाम तुझे लाभते दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे सदैव ओठे माझ्या सदैव ओठी माझ्या नाम तुझे लाभते दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे ओठी माझ्या सदैव ओठी माझ्या नाम तुझे लाभते दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे सदैव ओठी माझ्या सदैव ओठी माझ्या नाम तुझे लाभते दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे नित्य घडावी देवा तुझी कर देवा आसरी माझी पुरवावी देवा आसरी माझी पुरवावी देवा आसरी माझी पुरवावी देवा उपनयनाने माझा उपनयनाने माझा तुझे भाऊ दे दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे सदैव ओठी माझ्या सदैव ओठी माझ्या नाम तुझे लाभते दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे नारायण 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 कोण कोण मुनिवर या या मुनिवर या माझ्या राज्यात आपले स्वागत आहे मुनिवर मी स्वर्ग पाताळाचं नवखंड वसुंधरा जिंकून या त्रिभुवनाचा त्रिभुवन स्वामी झालो नारायण नारायण तुला सदा तू स्वर्गपातासह नवखंड व ती वसुंधरा जिंकून घेतलीस पण काय सांगा मुनिवर अजून असं कोणता बाब जिंकायचा बाकी राहिलंय सुद्धा जिंकून घेतो नारायण नारायण तुला सदा तू सत्ता आणि संपत्तीच्या नादात तू तुझ्या पित्यासारखा विसरलास 10वे खंड जी वाराणसी जी अजूनही जिंकायची राहिलीच आहे ती जिंकल्याशिवाय त्रिभुवन सोय पदवी सार्थकी लागणार नाही नारायण नारायण येतोच मी हे अंती जाशील तू एकलाच
प्राण्या माझे माझे म्हणून हे अंती जाशील तू एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही नाचे गोडी नाही रे नाही नाचे गोडी नाही रे नाही गोडाचे गोडी नाही सेनापती आता जातो वरुणेश्वर स्वारी करायची तयारी करा चला चला इंद्रदेवा त्या दुरासदाने आमच्या राज्यावर आक्रमण करून हे राज्य हिरावून घेतले आहे. सर्व देव ब्रह्मांडे मनात शरण या नाही तर सर्व हिला शांत ठेवा. शेतकऱ्याच्या वराने तुला गर्व झाला आहे. तू असा बोलत आहे. हिंमत असेल तर आवडता दे. अरे भ्याडांनो यंत्री बोलून माझ्या शिलांडास कोणी वेळ जन्माला नाही तर तुमची काय कथा मग वाईट असणार. मग नागरिकांमध्ये दुरासन दुरासन म्हणतात मला.
राज्यात पर हा घर माझा आहे. काय करावे काही सुचत नाही. प्रभू देवा, त्या दुराचाराने त्रिकोणात हा आकार माजालाय. त्याचा कसा बरोबर करताय हे सांगा. देव हो, स्वतः महादेवाने दुरासनावर कृपा करून त्याला महत्व दिले आहे. त्यामुळे मी हे संकट टाळण्यास असमर्थ आहे. नारायण नारायण भवसागर हा पार करायण नाम मुखी ते घावे हो भवसागर हा पार करायण नाम मुखी से घावे हरि नाम मुखी से घावे हो चरणी तव लागावे हरि नाम मुखी से घावे हो चरणी तव लागावे नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी भवसागर पार करा नारायण नारायण प्रणाम देव हो दुराचाराचा कसा बरोबर करता येईल ते सांगा. नारायण नारायण देव हो त्या दुरासदाने महादेवांकडून अमर वरदान मागून घेतले पण त्यावेळी केवळ माझ्या आदिशक्ती तुला मारू शकेल असे शंकराचार्य सांगितले होते. म्हणजे त्यावर उपाय हा आहे. नारायण नारायण होय पार्वतीच्या मदतीने त्याचा वध केला तर ते संकट टळेल. तेव्हा तुम्ही त्या पार्वती मातेची आराधना करा व तिला प्रसन्न करून घ्या. येतो मी. हीच थोर भक्ती आवडते देवा हीच थोर भक्ती
माते चरणी जाऊ, माते चरणी जाऊ, आज माते चरणी जाऊ. माते चरणी जाऊ, आज माते चरणी जाऊ. माते चरणी जाऊ, आज माते चरणी जाऊ. ओ शिवशंभूचे रूप मनोहर, शिवशंभूचे रूप मनोहर, नयन भरोनी पाहू. माते चरणी जाऊ, आज माते चरणी जाऊ. माते चरणी जाऊ, आज माते चरणी जाऊ. मान घातले त्यापासून आमचे रक्षण करा, त्याचा पराभव तुमच्याकडे होईल अशी आकाशवाणी झाली. होय माते, भगवान शंकराच्या वरप्रसादाने उन्मत्त झालेला भस्मासूर पुत्र दुःखासमाने अल्पावधीत स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळावर स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करून आमच्यासह हरिहर ब्रह्मादी देवांना आपल्या स्थानावरून हिसकावून लावले आहे. होय माते, दान भ्रष्ट देवानी ठिकठिकाणी आश्रय घेतला आहे. निश्चित राहा गणेशाच्या त्याकरता ती गणेशाला आज्ञा करते. आज्ञा करी. होय माते, आपण सांगितल्याप्रमाणे मी त्याचा पराभव करतो. येतोच मी. वा वा वा. सेनापती, पार्वतीला प्रसन्न करून काही सुद्धा उपयोग नाही. तिचे माझ्या पुढे काही चालणार नाही. सर्व देवांचा पराभव करून अखंड त्रिभुवन जिंकून घेतलंय. पण फक्त शंकराच्या आदिशक्तीपासून मला धोका आहे असा त्यावेळी शंकराने वरदान देते सांगितलं ते मला. होय प्रभू, पण मोठा अनर्थ झाला. पार्वती म्हणजे शंकराची शक्ती आणि त्या शंकराच्या शक्तीपासून कोकटुंड गणेशाचा जन्म झाला असून चक्रवर्तीने सेनापती, सेनाचा शंकर आहे. असं तयार हो. अरे मूर्ख बालक, अरे तू कळपाचा पराभव करणार. मी जरी बालक दिसलो तरी माझा जन्म शक्तीपासून झाला असून मला वक्तून गणेश असे म्हणतात. तू शक्तीपासून निर्माण झालास. नाही नाही करता मी शक्य नाही. का? सेनापती, का रावणाला का? अरे अखंड त्रिभुवन मला घाबरतात. मग मी तुला का घाबराव? हो ना, मग दाखव तुझा पराक्रम. ठीक आहे तर मग. वा वा. तुला मृत्यू येणार नाही हे जरी खरे असेल तरी पर्वताचे रूप घेऊन तू या क्षेत्रावर पडून राहा.
व सददेवाचे रक्षण कर. देवा तू जर असा समाधी माझ्या डोक्यावरती पाय ठेवून उभा राहणार असेल तर मी आता आनंदाने पडून राहीन. तथास्तु. आन आन हे पहा नथुराव काजवे हे